रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2257 पासून सुरुवात करतो. लंके माझी घरे किती ती ऐका सांग तसे संख्या जैशी तैशी 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष तेथे विटबंदी कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगतो कवडी गेली नाही. लंकेमध्ये किती घरे होती त्याची संख्या सांगतो ती ऐका. लंकेमध्ये 5 लक्ष पाषाणाची आणि 7 लक्ष विटाची घरे बांधलेली होती. 1 कोटी घरे काशाच्या धातूची आणि तांब्याच्या धातूची होती तर शुद्ध सोन्याची 7 कोटी घरे होती. तुकाराम महाराज म्हणतात ज्याची एवढी मोठी संपत्ती होती तो रावण मेला तेव्हा 1 कवडी देखील त्याच्या बरोबर गेली नाही. वाढविले कागा तुम्ही एवढे पांडुरंगा काय होती मज चाड एवढी करावया बडबड ब्रह्मसंत संत समर्पण लोकी करावे कीर्तन निमित्याचा धनी तुका म्हणे नेनो कोणी. पांडुरंगा तुम्ही माझी कीर्तनाची कीर्ती जगात एवढी का वाढविलीत? एवढी बडबड करण्याची मला काय चाड होती? समाजात कीर्तन करावे आणि ब्रह्मज्ञानाचे संत समर्पण करावे असे मला वाटत होते काय? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हीच खरे मालकात मी तर निमित्ताचा धनी आहे. हे लोक जाणत नाही तो मलाच लेखन करता समजतात. न मानावी चिंता माझी काही माझे विषय आता ज्याने लौकिक हा केला तो हा निवारिता भला माझे इच्छे काय होणार ते कठाये सका आणि दुखा म्हणे वेगळा हा तुका. तुम्ही आता माझ्याबद्दल कसली चिंता करू नका. ज्याने हा लौकिक इतका वाढविला आहे तोच याचे निवारण करील. जे ज्यावेळी व्हायचे आहे ते होणारच. माझ्या इच्छेनुसार काहीच घडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात सुख आणि दुःख यांच्यापासून मी वेगळा अलिप्त आहे. माझा पहा अनुभव केला देव आपुला बोलविले त्याची द्यावे उत्तर व्हावे ते काळी. सोडील या जगनिंदा मग गोविंद म्हणी यारा तुका म्हणे धीर केला जे तेने याला गोविला. लोक हो माझा अनुभव पहा मी देवाला आपला केला आहे. ज्यावेळी जसे बोलावे तसे उत्तर माझ्या मुखाने तोच बोलवित आहे. जगाची निंदा मत्सर याच्याकडे मी पाठ फिरविला आहे कारण बोलविणारा तो गोविंद आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी धीर धरला म्हणूनच गोविंदाला माझ्यात गोवून टाकता आले. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर ये रे काय ते बापुडे किरंकाराची घोडी पनाईसा नावे देव धरी जे तो भावे तुका म्हणे जावे सतकीर्तीने बरवे. ज्याने संसार जिंकला तोच शूर समजावा. इतर सर्वजण ज्याच्यावर अहंकार स्वार होतो अशी बापुडे घोडी आहेत. बाबाच्या सामर्थ्यावर देवाला धरून ठेवणे यालाच खरी प्रतिज्ञा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात सतकीर्तीने राहणे उत्तम जीवनाचे लक्षण आहे. सरे ऐशे ज्याचे दान त्याचे कोण उपकार नको वाढू ऐशे काचे देई ओसाचे विठ्ठला. रडत मागे सांडी पोरते काय धीर माऊली तुका म्हणे कीर्ती वाढे धर्म गाडे ते ऐशे. जे दान दिल्याने संपून जाते असे दान देण्याचे काय विशेष उपकार आहे. हे विठ्ठले आम्हाला असे कच्चे दान वाढू नकोस. अविनाशी असे सच्चे दान दे. मुलाने आईला दे म्हटले व आईने त्याला न देता रडत ठेवले तर त्या आईला काय थोर माऊली म्हणता येईल काय? तुकाराम महाराज म्हणतात ज्या दानामुळे समाजात कीर्ती वाढते तोच खरा दान धर्म होय. लोभावरी ठेवून येत तरी करी असत्य न्यायनित त्याच्या पूर्वजाचा पतनक नरकी किडे होती जाण. कोटी गोहत्या पातक त्याशी घडेल निष्कलंक मास अस्रवेजे सुंदरा पाजी विटाळ पितरा तुका म्हणे ऐशी अशी यम गांजील तयाशी सायाशी. लोभ स्वार्थ मनात ठेवून जो न्याय निवाडा करतो त्याच्या पूर्वजाचे पतन होते. ते नरकातील किडे होतात हे लक्षात ठेवा. त्याला 1 कोटी गायी मारल्याचे पाप लागते. जी युवती दर महाविटाळशी होते त्या सुंदरीचा विटाळ जो आपल्या कृतीने पूर्वजांना पाचतो. तुकाराम महाराज म्हणतात असे जे खोटे न्यायदान करतात त्यांना यम त्रास देतो. देई जाईल याशी काळोबा खाईल कारे नुमदशी दगडा कैचे हत्ती घोडे वाडा. लोळ बोलीस ते सुपती जरा आली फजिती शरीर संबंधाचे नाते बोरड्या बुडवी ती शेताते अजूनही तरी होई जागा तुका म्हणे पुढे दगा.
तुझा देह जाईल त्याला काळ खाऊन टाकीन. अरे दगडा, कशाचे हत्ती आणि घोडे घेऊन बसलात? अखेरच्या वेळी सारे येथेच राहील. तुझ्याबरोबर येणार नाही ते तुला कळत कसे नाही? लोड तक्के गाद्या हे सारे तरुणपणी सुखकारक असतात, पण म्हातारपण आले की हातपाय वाकडे होणे, खोकला, हागवण लागणे असे रोग होतात आणि फजितीला पारावर राहत नाही. ज्याप्रमाणे भोरड्या चिमण्या शेतातील दाणे खाऊन मालकाला पूर्णपणे बुडवितात, त्याचप्रमाणे तुझे रक्ताचे नातलग, बायको, मुले, भाऊ इत्यादी तुझ्या धनसंपत्तीचा चक्काचूर करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुझे आयुष्य सरतच आले आहे, पुढे नुकसान होईल तेव्हा आता तरी जागा हो. मागे बहुत जना राखिले आडानी, धावशी निर्वाणी नाम घेता, ऐसे ठावे झाले मज बर व्यापरी, म्हणून करी धावा तुझा. माझे विषयी तुझ पडिला विसरू, आता काय करू पांडुरंगा, अजूनी का नये तुम्हाशी करुणा, दुरी नारायण धरिले मज, तुका म्हणे जीव जाओ पाये माझा, आता केशी राजा घाली उडी. आतापर्यंत संकटात सापडलेल्या अनेक भक्ताचे तू रक्षण केले आहे. संकट काळी त्यांनी तुझे नाव घेतले आणि तू त्यांच्याकडे धाव घेतली आहेस. तुझे हे कृपाळूपणे वागणे मला ठाऊक झाले आहे आणि म्हणूनच मी तुझा धावा करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मात्र तुला विसर पडलेला दिसतो, त्याला काय करावे? हे नारायणा, तुम्हाला अजूनही माझी करुणा येत नाही. तुम्ही मला तुमच्यापासून दूर का ठेवले आहे? तुकाराम महाराज म्हणतात, हे केशीराज, तुझ्या भेटीसाठी माझा जीव कासावीस झाला आहे. जाऊ पाहत आहे, आता माझ्याकडे येण्यासाठी उडी घाल. कळले आता तुझं नव्हे रे आठव, काय काज जीव ठेव आता, तू काय करीशी माझी असंचिता, धिग हे अनंता झाले जिने, पतित पावना राहिले हे आशा, ऐकोनी ठसा कीर्ती तुझी, आता कोण करील माझा अंगीकार, कळले निष्ठुर झालाशी तू. तुका म्हणे माझी मांडिली निरास, करीतो जीवानास तुझसाठी. पांडुरंगा, तुला माझी आठवण नाही हे मला आता कळून चुकले आहे. आता मी कशासाठी जगू? हे अनंता, माझ्या संचिता पुढे तू तरी काय करणार? माझे जगणे लाजीरवाणे झाले आहे, अशा जगण्याचा मी धिक्कार करतो. तुझी पतित पावन ही उपाधी मला पावन करेल या आशेवर मी राहिलो. तू मात्र माझ्याविषयी अत्यंत निष्ठुर झाला आहेस हे मला समजले आहे. तुझ्या खरीच माझा अंगीकार कोण करेल? तुकाराम महाराज म्हणतात, तू माझी निराशा केली, तुझ्यासाठी मी माझ्या जीवाचा नाश करतो. तरी का मागे वाया कीर्ती वाढविली, जनात आपुली ब्रिदावळी, साच करिता आता फिरशी माघारा, ठाईचे दातार नेनविशी, संताशी श्रीमुख कैसे दाखविशी, पुढे मात त्याशी सांगईन, घेईन डांगोरा तुझी अनामाचा, नव्हे अनाथाचा नात ऐसा, तुका म्हणे आम्ही राहिलो मरुनी, तुका ओशिदनी निमित्याचा. देवा, जर तुम्हाला आमच्या सारख्याच उद्धार करायचा नव्हता तर तुमची कीर्ती व बिरुदावली लोकांमध्ये का मिरवलीस? प्रसिद्धीचा ढोकला बुडविलास. हे दातारा, तुझी उपाधी खरी आहे हे दाखविण्याच्या वेळी तू मागे फिरतोस. तुला हे समजत नाही काय? संतांना तू आपले तोंड कसे दाखवशील त्यांना मी सारे सांगणार आहे. हा पांडुरंगा आता अनाथाचा नाथ राहिला नाही अशी दौंडी मी जगात पिटेन. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मेल्यासारखेच आहोत, तू त्यासाठी निमित्ताचा धनिक होतोस. आम्ही तुझ्या दाशी जरी जावे पतनाशी, तरी हे दिशे विपरीत कोठे बोलिले ते नित, तुझे नाम कंठी आम्हा संसार अटी, तुका म्हणे काळ करी आम्हाशी विटाळ. देवा, आम्ही तुझे दास असताना अधोगतीला जावे, समाजात जे हे फारच विपरीत विरोधात्मक दिसेल अशी नीती कोठे सांगितली आहे? कंठा सतत तुझे नाम धारण करूनही आम्हाला संसाराची आटापीट करावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला काळाने विटाळ मानावे आणि स्पर्शून हे बरोबर नाही. लाजती पुराणे वेदाय उपाय धुने, आम्ही नामाचे धारक किविलवानी दिसो रंक, बोलिले ते संती बोल वायविन जाती, तुका म्हणे देवा रोकडी हे मोड सेवा. परमेश्वर नामाच्या धारकाचा उद्धार करतो असे पुराणात विश्वासपूर्वक सांगितलेले होते. आज मात्र 18ही पुराणे लज्जित झाली आहेत, वेदांना कमीपणा येऊ पाहत आहे. आम्ही नामाचे धारक असून केविलवाने दरिद्री दिसत आहोत. पूर्वी संतांनी सांगितलेले नामाचे महत्व व्यर्थ ठरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्या अशा वागण्यामुळे तुझी केलेली सेवा उघडपणे मोडली जात आहे.
आहार निद्रे न लगे आदर आपण सादर तेची होय परिमिती विने बोलणे ते वाया फार थोडे काया पिंड पिंडी समाधान त्याचे तोची एक जाणे आपुलिया खुने पाहुनिया तुका मने होय पिढा ते न करी मन राये परे बलतिये आहार आणि निद्राविषयी फार आदर बाळगू नये खूप खावे आणि भरपूर झोप घ्यावी असे कधी वाटू देऊ नये कारण झोप शरीराशी निगडीत असते मग त्याबद्दल एवढी आसक्ती कशासाठी रीत सोडून बोलणे मूर्खपणाचे असते त्यामुळे मन शरीर व्यथित होते माणसाने स्वतःचा पडताळा घ्यावा आत्मसाक्षात्कार करून समाधान मिळवावे तसे समाधान मिळाले किंवा नाही ज्याचे त्यालाच कळते तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे आपल्याला आत्मक्लेश होतील असे कृत्य करण्याचे टाळावे मग मन कोणत्याही स्थितीत असले तरी चालेल भूमी अवघी शुद्ध जाना मंगळ हे वासना तैसे ओसपले जीव सांडी नुसता नसता अंगी गाव जीव अवघे देव खोटा नागवी संध्य तुका मने शुद्ध मंग तुटली या भेद सारी भूमी पवित्रच आहे मात्र मानवी वासना अमंगल अपवित्र आहे म्हणूनच सर्व प्राणी मात्र अंगावर घाव न बसता देवत्व सोडून पळून गेले परमार्थाच्या दृष्टीने सर्व जीव ही देवाची रूपे आहेत परंतु त्यांच्याविषयी नसता संशय निर्माण झाला त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत आहे तुकाराम महाराज म्हणतात जीव हा शुद्ध ब्रह्मरूप आहे जीव शिव यात भेद नाही सरते माझे तुझे तरी ते उतरले ओझे न लगे सांडावे मांडावे आहे शुद्धची स्वभावी घातला तो अशा मोह जाळे गळा फासा सुखाचा तो मान नाही दुःखाचा तो शिन करिता नारायण एवढे वेचिता वचना तो तैसा मान अपमान लाभ हानी आणि हानी समान तुका म्हणे याचे नाव सोहळे ते हे साचे माझे तुझे अशा अभिमानाचे ओझे खाली उतरले ही माणूस धन्य होतो त्याला दुसरे काही सोडवे लागत नाही घ्यावेच लागत नाही शिवाय माणूस हा स्वभावातच शुद्ध आहे त्याच्या गळ्याला अशा आकांक्षाचा फास लागला आहे पण माणसाची अवस्था अशी असावी की अदृष्टानुसार जरी सुख मिळाले तरी त्याचा आनंद वाटू देऊ नये कारण सर्व करता करिता एक नारायण असे शब्द उच्चारावे तो हानी लाभ आणि मान अपमान हे तो समान मानतो यालाच खरे सोहळे म्हणावे असे तुकाराम महाराज म्हणतात तुझ करिता होती ऐशे मूढ चतुर पंडित पिशे परी हे वर्म नेनती कोणी पिढा खानी भोगीतील उल्लंघिते ती पांगुळगिरी मुखे करी अनुवाद पापी होय पुण्यवंत न करी घात दुर्जन अवघे हेळा मात्रे हरी मुक्त करी ब्रह्मांड तुका मने खेळे इल्ला पाहे वेगळा व्यापुनी देवा तू जर म्हटलेस की एखादी गोष्ट करावी तर तसे होऊ शकते मूर्ख माणसे चतुर बनू शकतात आणि वेडी माणसे शहाणी होऊ शकतात परंतु तुझे हे वर्म आणि महत्व ज्यांना कळत नाही ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतात आणि यातना भोगतात तुझी कृपा झाली की पांगळे पर्वत चढून जातात आणि मुके धर्मशास्त्रावर भाष्य करू लागतात पापी लोक पुण्य म्हणतात तर दुर्जन आपला दुष्टपणा सोडून देतात भगवंता एका क्षणात अवघे ब्रह्मांड मुक्त करू शकतो तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या लीलेचा हा सारा खेळ आहे सारे ब्रह्मांड व्यापूनही त्याकडे तो अलिप्तपणे पाहतो पेकवा वेदन जाशी आस करी जन पुरोने उरे कथा देवा नवे खंडन माविता खोली पडे ओली विद तरीच हाता लागे निज तुका मने धनी विठ्ठल अक्षरे तिने धनधान्याचे भरपूर पीक घ्यावे लोक त्याची आशा करीत असतात शेतातील धान्य संपून जाणारे आहे परंतु विठ्ठल रूपी धान्य कितीही खाल्ले इतरांना देत राहिले तरी कमी होत नाही संपत नाही उलट उरतेच आणि ते कितीही कसेही मोजले तरी कमी होत नाही लौकिक धान्याचे बीज जमिनीत ओलावा असताना खोलवर पेरते तरच त्यापासून धान्य पिकते आणि आपल्याला मिळते तुकाराम महाराज म्हणतात परमार्थात विठ्ठल या 3 अक्षराने समाधान तृप्ती लागते करीशी लागवे हे तो खेळशी आगवे केला अहंकार अड आम्हा जगाशी हा नाड इत्यंभूत यावे दाबू लपूनी जाणावे तुका म्हणे हो श्रीपती आता चाळवाल किती देवा सर्वत्र व्यापून राहून जग या तुझ्या किमयेत तू वेगवेगळ्या किरळा करीत आहे जगातील जीवामध्ये तूच अहंकार निर्माण करतोस आणि त्यांना नाचवितोस आणि स्वतःचे रूप उघडे होऊ नये म्हणून आवरणाचा पडदा लावून तू साऱ्या जगाला फसवितोस
तुझ्या अंगी सर्व प्रकारच्या कला आहेत आणि त्या लपविण्याची कला तुला साध्य झालेली आहे. केव्हा आपले रूप प्रगट करावे आणि केव्हा झाकून ठेवावी ही गारुडी कला तुला चांगलीच ज्ञात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे श्रीपती, आम्ही तुझे वर्म जाणतो, आता तू आम्हाला किती काळ फसवशील. गाली ती पवाया वाटे अनाथाची दया, तैसे का हो नये करू पांडुरंग मज तारू. रोगी अशी काढा देऊनी वारिताशी पिडा, बुडत्यासाठी उडी घालिता ती काय जोडी. जाडिता ती काटे पुढे मागिलाचे वाटे, तुका म्हणे भार घे ती भागल्याचा फार. दयाळू लोकांना अनाथाची दया येते. तृषार्थाची तहान शमिनासाठी ते पान पोया घालतात. पांडुरंगा, तुम्ही दयाळू होऊन माझा उद्धार करण्यासाठी तसे करू नये का. वैद्य रोग्यांना काढा देतात व त्याचा रोग निवारण करतात. बुडणाऱ्याचा जीव वाचविण्यासाठी साहसी जलतरणपटू पाण्यात उडी घेतात. त्यांना कोणता लाभ होतो. मागावून येणाऱ्याच्या पायात काटे बोचू नये म्हणून पुढे जाणारे दयाळू लोक वाटेतील काटे काढून रस्ता स्वच्छ करतात. तुकाराम महाराज म्हणतात, संत म्हणत असे दयाळू कृपाळू लोक थकल्या भागलेल्यांचा फार भार वाहतात. नका दंत कथा येणे सांगो कोणी, कोरडते मानी बोल कोण. अनुभवे ते पाहिजे साचार, न चलती चार आम्हा पुढे. वरी कोण मानी रसाळ बोलणे, नाही झाली मने ओळखीतो. निवडी वेगळे शिरानी पाणी, राजा सदोनी वेगळाली. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, रगाबाळ्याचे नाही काम. येथे कोणी पोकळ दंतकांता सांगू नये, कारण ते कोरडे शब्द कोण मानणार. आम्ही खऱ्या अनुभवाला महत्व देतो. आमच्यापाशी पोकळ गप्पाचा उपयोग नाही. चिताला जोपर्यंत भगवंताची ओळख पटत नाही तोवर नुसते गोड बोलणे कोण बरे मान्य करेल. राजहंस दूध आणि पाणी वेगवेगळे करतो. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध जातीवंत लोकच पाहिजेत. भगवंताला जाणणे हे कोण्या येड्या गबाळ्याचे सामान्याचे काम नव्हे. न करीती त्याचे गाडे पण नारायण सिद्ध उभा सिंधूचा थडवा केला बोलविला पाहिजे. याचे सोयी पाऊल वेचे मग कैचे अडथळे. तुका म्हणे खरे खोटे न म्हणे लहान मोठे. जर जीवांना वाचविण्यासाठी नारायण स्वतः उभा आहे, पण जे कोणी प्रयत्नच करणार नाही ते गावढळच होत. भवसागर अति विशाल आहे, मात्र भक्तासाठी तो लहान केलेला आहे. तो पार करण्यासाठी भगवंताला बोलवले पाहिजे. त्याच्या साह्याने जर पावले टाकली तर अडथळा कसे काय होईल. तुकाराम महाराज म्हणतात, त्याची श्रद्धापूर्वक भक्ती केली तर तो लहान भक्त मोठा भक्त असे काही म्हणत नाही. रिकामे तू नको मना राहो क्षणाक्षणाही, वेळोवेळा पारायण नारायण हे करी. ब्रह्मणाच्या मोडी वाटा न बरे फाटा आडराने. तुका म्हणे माझ्या जीवी हेची घेवे धनिवरी. हे म्हणा, तू क्षणभरी रिकामी राहू नकोस. वेळोवेळी नारायण नामाचे पारायण करीत राहा. इकडे तिकडे भटकण्याचे मार्ग नाहीसे करून टाक. आडराणी वाटेने धावू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, माझा जीव तृप्त होईपर्यंत तू भगवान नारायणाचेच चिंतन कर. पंचभूताची सापडले सदी, घातलोशे बंदी अहंकारे. आपुला पण बांधविला गळा, नेण्याची निराळा असताई. कासे हा सत्य मानिला संसार, काहे केले चार माझे माझे. कानाई शरण गेलो नारायणा, कानाई वासना वरिली. किंचित सुखाचा धरिला विलास, तेने केला नाश बहु पुढे. तेने बहु नाश केला पुढे. तुका म्हणे आता देह देऊ बळी, करुणी सांडो होळी संचिताची. अज्ञानामुळे मी पंचमहाभूतांनी बनलेला जड देहाचे सांधीत सापडलो आहे. खोट्या अहंकाराने मला बंदी बनविले आहे. देहापेक्षा मी कोणावरही वेगळा हे मला समजलेच नाही आणि मीच माझा गळा दाबून घेतला आहे. मी हा संसार का बरे सत्य मानला. माझे सारे काही माझे का मानले. मी नारायणाला का शरण गेलो नाही. ही माझी वासना आवरली नाही. थोड्याशा क्षणिक सुखाची अभिलाषा बाळगली, त्यामुळे पुढे माझा हा असा अतिनाश झाला. तुकाराम महाराज म्हणतात, हा देह भगवंतापाशी वाहून टाकू आणि संचिताची होळी करून टाकू. देह झाले अवघे जन दोष गुण रपले, बरवे झालं चित्त झाले महालावे. दर्पणाचे दुसरे भाषे तरी ते असे एकते. तुका म्हणे सिंधू भेटे उठ उदका तुटी वहाळाशी ओळाशी.
सर्व लोक मला देव स्वरूप दिसत आहे, दोष गुण हे जाणतच नाहीत. माझे मन देवाच्या लाभाने तृप्त झाले, हे फार चांगले झाले. का फारच चांगले झाले आहे. आरशात दुसरे प्रतिबिंब दिसत असले तरी मुळात ते एकच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ओहळाचे पाणी समुद्रात मिसळले की ते वेगळे राहत नाही. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2281 वर थांबत आहोत.